आजचा दिवस झाडांपासून सुरू झाला आणि शेवट झाला मस्त घरगुती पावभाजी सोबत। आज सकाळी सकाळी शेतामध्ये माती आणायला गेले होते। माझ्याकडे काही हँगिंग कुंड्या आहेत, पण त्यांच्या वायर तुटायला आल्या होत्या। त्यामुळे म्हटलं आधी त्या व्यवस्थित करून घेऊयात। मग सगळ्या कुंड्यांमधली झाडं बाहेर काढली, आधी माती भुसभुशीत केली आणि पुन्हा एकदा सगळं नीट लावून घेतलं। झाडांची काळजी घेतली की घर अजूनच सुंदर वाटतं। त्यानंतर संध्याकाळच्या जेवणासाठी पावभाजी बनवायची तयारी सुरू केली। सगळ्या भाज्या कापून घेतल्या आणि शिजवायला ठेवल्या। पावभाजी बनवताना मी नेहमी एक ट्रिक वापरते, ती तुम्हाला सांगते। भाज्या शिजायला ठेवताना त्यामध्ये तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूर डाळ ही सगळे एक एक चमचा टाकायची। त्यामुळे भाजीची चव अजून छान लागते। भाज्या शिजत होत्या तोपर्यंत चॉपरने कांदा मी मस्त चॉप करून घेतला। त्यानंतर कढीपत्ता आणण्यासाठी बाहेर गेले होते, तर आंब्याच्या झाडाखाली मस्त आंबे पडलेले दिसले। परत आल्यावर भाज्या छान शिजल्या होत्या, त्या मॅश करून घेतल्या। टोमॅटोची प्युरी मी आधीच बनवून ठेवली होती आणि आलं लसूण पेस्ट सुद्धा। मग कढाईमध्ये तेल गरम करून जिरे टाकले, त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली आणि ही पेस्ट छान परतू द्यायची आहे, तरच भाजीला चांगला स्मेल येतो। कढीपत्ता टाकला, कांदा टाकला, हळद आणि मिरची पावडर टाकली आणि सगळं छान परतून घेतलं। मसाल्याचा सुगंध यायला लागला की त्यामध्ये पावभाजी मसाला टाकायचा आणि त्यानंतर उकडलेल्या सगळ्या भाज्या आपल्या टाकून द्यायच्या आणि बघता बघता आपली मस्त पावभाजी तयार होते। यावेळी पावभाजीचा रंग थोडा कमी लाल आला होता, कारण गाजर लाल नव्हतं आणि घरात बीट सुद्धा नव्हतं। पण रंगापेक्षा चव महत्वाची ना। आणि टेस्टला भाजी एकदम छान झाली होती। आजचा दिवस झाडं, माती आणि स्वयंपाक यामध्ये खूप छान गेला।